पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो 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 मास्तरीन बाई आहे ना वा? अक्षरा मॅडमच बोलतायत ना वा? हो बोलतीये। कोण बोलताय? मॅडम त्या वनी वनी? अव विनयची आई। विनय तुमच्या वर्गातला विनय, त्याची आई आहे म्या वनिता। हो विनय, काय झालं विनयला? तुम्ही ठीक आहात ना? म्हणजे तुम्ही रडताय म्हणून विचारलं। का रडताय तुम्ही? काय झालं? विनय कुठे आहे? अहो रडू नका तर काय करू? माझा विनय, माझा विनय। तुम्ही आधी शांत व्हा बघू आणि मला नीट सांगा काय झालंय विनयला? हा, शाळेत काही प्रॉब्लेम झाला का? माझा विनय आता काही वाचत नाही। काय म्हणजे? त्याला गाडीनं ठोकलं। ट्रक होता म्हणा। तो म्हणत होता बघा मॅडमचं लगीन आहे, मॅडमचं लगीन आहे म्हणून गेला। आणि 5 मिनिटात आमचं शेजारी सांगत आलं का विनयला ट्रकने उडवलं आणि तो ट्रकवाला बी पळून गेला। त्याच्या डोसक्याला मार लागलाय हो। मॅडम मॅडम म्हणतच बेशुद्ध पडला होती हो। काय? विनयचा ऍक्सिडेंट झाला? असं निश्चित पडलंय हो पोर। तुम्हाला सांगते मी आता त्याला जवळच्याच दवाखान्यात घेऊन गेले। हा, आणि डॉक्टरने सांगितलं तुमचा विनय काय वाचत नाही। काय? अहो मी त्याला मोठ्या दवाखान्यात घेऊन जाऊ शकत नाही हो। कारण त्याच्या दवा पाण्याचे पैसे नाहीत हो माझ्याकडे मॅडम। तुमच्या पाया पडते बघा मॅडम, तुम्ही काय तर करा, माझ्या पोराला वाचवा बघा। अहो तरण ताट पोर आहे व माझं, त्याला काय झालं तर मी काय करू? मॅडम गप झालंय हो पोरगा। एकदाच त्याने थोबाड उघडलं आणि तुमचं नाव काढलं बघा। नाही विनयला काही होणार नाही, तुम्ही नका काळजी करू। हा, काही होणार नाही त्याला। मी तुमच्या पाया पडते बघा मॅडम, तुम्ही का नाही इकडे या। मला काय बी सुचना झालंय, मी एकटीच आहे हो। मला बी चक्कर लावानी व्हायलंय हो। तुम्ही काय तर करा बघा, तुम्ही या बरं इकडं। तुम्ही नका काळजी करू, मी येते। कुठल्या हॉस्पिटलला आहात तुम्ही? आता मला लिहाय वाचाय कुठे येतंय हो? ते ब्रह्मांड म्हणून हॉस्पिटल आहे बघा काय तर, तिथं आहे मी। हो तुम्ही काळजी नका करू, मी येते आणि मी पैसे पण घेऊन येते। हा, मी तुम्हाला शब्द देते, मी विनयला काहीही होऊ देणार नाही। आता त्याचा जीव तुमच्याच हातात आहे बघा मॅडम। येते मी। वय वय तुम्ही लवकर या बघा मॅडम, मी वाट बघते, मी एकटीच आहे बघा। किती झालं पैसे? मोठा हार आहे तो घालून बघूया। हा बघ कसा दिसतोय तो। हा काय गे, ठीक आहेस ना? व आम्ही तुझ्याशी बोलतोय। बाय मोठे मालक जे काय बोलले त्याचं टेन्शन घ्यायचं नाही। बाय कोणी काय बी बोललं तरी फरक पडू द्यायचा नाही। आणि एक बाई धमक पाहिजे, पण तशी सोसण्याची ताकद पण पाहिजे। एक गोष्ट लक्षात ठेव, नवऱ्याला किती जीव लावला तरी तो आपला होईलच याची काही खात्री नाही, पण पोराला जीव लावला तर तो नक्की श्रावण बाळ होतोय। कळतंय काय? बाय घालून बघू। हे समज नवदागिने आहेत ना? तुला आवडले नाही? आवडलं ना। एवढं दागिनं आहे तिच्याकडं, 50 तोळे तर असत्या। या घराण्याचं अस्सल सोनं। पण मला
जुनं सोनं जास्त आवडतं. जुनं सोनं मिळणार नाही. ती या घराण्याची ठेव आहे, आशीर्वाद आहे या घराण्याचा. तुझं लग्न झालं म्हणून तुला ते मिळणार नाही, तो तुला मिळवायला लागल. आमच्या मुलाचा संसार सुखाचा करू, त्याला मागचं सगळं इसरायला लावून, त्याला सुखात ठेवून. संसार त्यांचा पण आहे ना बघ. आपला संसार आपली जबाबदारी असते, बाईच्या हातात असतंय सगळं. संसार झाला तर तो आपला, आणि नाही झाला तर ती आपली चूक. नेटानं संसार करणं सोपं काम नाही. लई तडजोड, लई कष्ट आहेत. ते तू कर, म्हणजे सगळं जुनं सोनं तुला मिळेल. तसं ते सोनं तुझंच आहे, पण ते मिळवण्यासाठी तुला सून म्हणून सिद्ध करावं लागल. हा हा. या घरात तुला स्थान आहे म्हणून मान मिळणार नाही, तो तुला मिळवावा लागल. अधिपतींचं मन जिंकून घे. ते रमले पाहिजे संसारात, त्यांना आवड वाटली पाहिजे या घरची, आपल्या माणसांची. मी लय करती, पण ते बघत बी नाहीत माझ्याकडं. आता साधं मेहंदी बघा म्हणलं तर ढुंकून बी बघितलं नाही. मला तर वाटते का ना की मास्तरीनच त्यांच्या डोसक्यात आहे. सॉरी सॉरी, म्हणजे तिचं नाव घेतलं की ती आपल्या घरात, पण ती ना मुद्दाम काहीतरी काड्या करून दुसऱ्या बाईला दोष देऊन आपला संसार उभा करता येत नाही. आपल्या घराच्या भिंती मोडल्या तर दोष आपला असतोय. आपण भक्कम भिंती बांधल्या नाही तर दुसऱ्याला दोष देऊन आपला संसार होत नाही. बाकी समज तुझंच आहे. फक्त अधिपतींचं मन जिंकून घे, बाकी तुला काय बी मागावं लागणार नाही. सगळं आपोआप तुझ्या पदरात पडल. काय कळतंय नव? मम्मीला दाखवून येऊ? बघ आले का ती परत? कवापासून गेले बाहेर. हॅलो मॅडम, कशा आहेत तुम्ही? मी ठीक नाहीये बाळा. का, काय झालं? मी त्याला, मला एक सांग, विनयचा ऍक्सिडेंट झालाय का? काय ऍक्सिडेंट? हा. नाही नाही, असं काही नाही. तो आत्ताच भाजी देऊन गेला टाकल्या सरकारांच्या घरी. कधी गेला? तरी झाला असेल अर्धा पाऊण तास. अरे देवा, म्हणजे इकडे येताना वाटेत ऍक्सिडेंट झाला की काय? पण तुम्हाला कसं कळलं? मला फोन आला होता विनयच्या आईचा. त्यांनी सांगितलं की त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय म्हणून. मॅडम मगाशीच बोलून गेला माझ्याशी तो. आम्ही तुमच्या हळदीला पण येणार होतो, पण हे असं कसं झालं? मॅडम, विनयला काय नाही ना होणार? आपण जाऊया का हॉस्पिटलमध्ये? नाही नाही, तू 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 काळजी करू नकोस मिताली. आपण नाही, मी जाते हॉस्पिटलमध्ये, मी बघते आणि तुला कळवते. हा हो हो, नानांचा फोन माझ्याकडेच आहे, कळवत. इथं काम करा येते का फोनवर बाता मारा येतेस ग? हॅलो हॅलो मिताली, घरातली कामं कोण करणार? आणि बघ, जरा लिंबू सरबत दे मला. एवढं मेलं ऊन आहे बाहेर. प्लीज फोन द्या ना माझा. कशा पायी बाता कराय? नाही नाही, तू विनय. कोण विनय? कुठला विनय? ह्या घरात काम करा येते का नुसते घरभर फिराय नाचा येतीस? पोरला सरकारने सांगू काय? नाही नाही, मी सरबत आणून देते. प्लीज फोन द्या ना माझा. नाही, मी नाही बोलणार फोनवर, द्या ना प्लीज. हे घे, आणि पटशिरी आण माझ्यासाठी लिंबू सरबत. अगं असा कसा झाला ऍक्सिडेंट? पण मला पण काहीच माहित नाही. आई आता तिथे गेल्यावरच कळेल. म्हणजे तू हॉस्पिटलला जाणार आहेस आता? अगं हो, म्हणजे काय आई, विनयच्या जीवाचा प्रश्न आहे. हे धर. अगं पण नाही, तुला आता घराबाहेर पडणं अलाउडच नाहीये. म्हणजे
म्हणजे तुझ्या अंगाला हळद लागली आहे ना, मग आता तू घराच्या बाहेर पडणं बरोबर नाहीये. अगं आई, असं कसं म्हणतेस? तुम्हाला विनयसाठी जावं लागेल. तू प्लीज प्लीज मला आता अडवू नकोस प्लीज. अगं नाही, आता तुझं लग्न आहे ना, मग तू घराच्या बाहेर नाही पडू शकत. हे बघ, तुला मदत करायची ना, तू कर. आम्ही नाही अडवणार तुला, पण तू फोनवर मदत कर किंवा वाटल्यास तर पैसे पाठव ना. हा आई, हे बघ, विनयची आई तिथे एकटी आहे. तिला लिहिता वाचता सुद्धा येत नाही. ती एकटी तिथे काय करणार आहे? अगं मग तू ते फुलपगारींना सांग ना. अगं आई, मी केला होता फोन त्यांना, त्यांनी नाही उचलला फोन. अरे देवा, मग आता ग? मग आता काय? आता बोलण्यात नको वेळ वाया घालवायला, मी निघते. अगं पण अक्षरा, अहो तुम्ही तरी सांगा ना तिला समजावून. असं काय करते ही? कमलच्या घरचे आले तर आपण काय सांगणार आहोत त्यांना? अगं तू जरा शांत हो. काय शांत हो? अक्षरा, अगं पाहुण्यांना काय वाटेल? अगं आई, पाहुण्यांना काय वाटेल ह्यापेक्षा विनयचा जीव कसा वाचेल हे आता जास्त महत्वाचं नाहीये का बाबा? विद्या, जाऊ देत तिला. अक्षू, हे घे. हे बघ, कुणाच्या जीवापेक्षा कुणाचा मान मोठा नाही. अहो पण पाहुणे येतील तेव्हा बघू ना, आणि ते समजून घेतील. अक्षू बाळा, तू जा. तू इथली काळजी करू नकोस. विनय कसा आहे ते कळव, नाही तर हवं तर मी येतो तुझ्या बरोबर. अरे वा, हे बरं आहे. म्हणजे तुम्ही पण जा. मग आता पाहुण्यांचं स्वागत कोण करणार? नाही नाही बाबा, तुम्ही थांबा, मी जाऊन येते. हा, नका काळजी करू, मी निघते. अक्षरा, लवकर ये बाळा, उशीर करू नकोस प्लीज. हो आई, येऊ का? अक्षू, फोन घेऊन जा बरोबर. थँक्यू थँक्यू. चल येते मी. लवकर ये ग. हो हो. विद्या, काय झालं? मनात शंकेची पाल चुकचुकतीये. यावेळेस अक्षराने बाहेर जाणं बरोबर नाहीये ना. अगं सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नकोस. तो विनय तिकडे मरणाशी झुंज देत असताना तिला आपण इथे असं दावणीला बांधून ठेवणं योग्य आहे का? नाही ना. हे बघ, देवाजवळ दिवा लाव. आपण हात जोडू विनयच्या रक्षणासाठी. हो मॅडम, काय करताय की नाही तुम्ही? इथं उभा राहून राहून फार पुतळा झालाय माझा. ऐ, काम केलंय म्हणूनच फोन केलाय. आणि हे बघ, मी तुझ्यासारख्या फुटकळ बाता नाही करत. म्हणजे तिला बाहेर काढायचा प्लॅन केलाय. माझा अंदाज आहे ती बाहेर पडत. बाहेर नाही पडली तर दुसरा प्लॅन बी आहे. काय? हॅलो हॅलो, अक्षरा मॅडम. अक्षरा मॅडमच बोलतायत ना? अहो अक्षरा मॅडम, मिताली पडली. हो वय, मिताली पडली. अहो तिचा पाय मोडलाय. वय, तिच्या डोसक्याला बी मार लागलाय. वय, ती जगत नाही बहुतेक आता. नाही अक्षरा मॅडम, तुम्ही या बरं लवकर. वय, या बरं लवकर या. हॅलो हॅलो. हो, दुसरा प्लॅन मॅडम. त्याच्याशी तुला काय रे? तुला जे काम दिले ते कर आणि नीट कर. हे समजा ठीक आहे, पण एकदा का तिचं लगीन झालं मग काय बी करू शकत नाही आपण. तुझं काय रे सारखं नन्नाचा पाडा असतो? तिला बाहेर काढायचे ना? म्या गळ टाकलाय. ती बाहेर येणार म्हणजे येणार. आणि हे बघ, तासाभरात जर ती नाही आली तर मला फोन कर. दुसरा सापळा रस्ते. अवघड आहे पण अशक्य नाही. हो मॅडम, अहो ऐकून तुम्ही. काय झालं? अहो आपलं सावं झालं ना बाहेर. म्या माझं काम केलंय, आता तू तुझं काम करायचं. आणि हे बघ, जे बी काय करशील त्याच्यात एखादी बी चूक झाली तर म्या सरळ हात वरती करणार. आधीच सांगायले, जे बी करशील ते तुझ्या जिम्मेदारीवर कर, कळलं? तुम्ही फक्त तुमच्या पोराला दावणीला बांधून ठेवा नीट.
दीक्षा, हे बघ, या समद्यामध्ये माझं आणि ताईचं नाव कुठंही आलं नाही पाहिजे, कळलं काय? नाही येणार, नाही येणार. तुम्ही काय काळजीच करू नका. आता मला जे काही करायचं ते करतो. फोन ठेवा. ओव्हर अँड आउट. दीक्षा, दीक्षा, ब्रह्मांड हॉस्पिटल. हे बघत काय बसलाय? बाकीच्यांना सांग पडदिशी या. विनयचा ऍक्सिडेंट झाला. काय ऍक्सिडेंट झाला? हो, कसं काय? माहित नाही, पण मॅडमचा फोन. अगं मी ते तू इथं आहेस वय. अगं जा, तुला थोरल्या सरकारांनी बोलवली, जा जा. चल 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 चल, मी आज येते तुझ्या बरोबर. चल. अधिपती, अहो ऐका की, गुरुजी आले का नाही की मी तुम्हाला बोलवा येते. ऍक्सिडेंट झाला काय? खरचटलं का? पाय मोडला का? अधिपती साहेब. हा सर. हा हॅलो सर. अहो त्या ह्याचा विनयचा काय काय विषय? विनयचं काय? त्याचा काय ऍक्सिडेंट झाला म्हणा ना? ऍक्सिडेंट कधी झाला? आत्ता मिताली म्हणली मला. अहो नाही, आता 2 मिनिटापूर्वी तो इथनं गेलाय. काय सांगालाय? खरं काय? आता जेमतेम गेट पाशी गेला असेल. हा. अरे बरं झालं गोपाटो आलास. हे बघ, तो 9वीच्या वर्गातला विनय आहे ना, आता भाजी देऊन गेला. जा लवकर बोलव त्याला. काय घोळ झालाय का सर? हो घोळ. घोळ नाही रे बाबा, तू जा ना. बरं बोलवतो. हा. हॅलो. हा सर, काय झालंय काय नक्की? नाही नाही नाही, मग हे काय तर आहे ना, बहुतेक पोरांनी अफवा उठवल्या. बहुतेक पोरं काय उठवतील काय नियम नाही. हे बघा सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. विनय आला की मी लगेच तुम्हाला कॉल करतो. हा आरामात. आणि मी जर कॉल उचलला नाही तर मेसेज टाका. हो हो. नाही मी आता माझ्या केबिन मध्ये नाहीये. जरा लायब्ररीचा रेकॉर्ड चेक करते मी. ओके ओके. अरे तू ठीक आहेस ना? वय मला काय झालंय आणि एवढ्या घाईत का बोलवलं सर? काही नाही, तू 1 मिनिट थांब जरा. थांब. हा सर विनय आलाय. द्या बरं फोन द्या जरा त्याच्याकडे. हॅलो. किर्र डोसकेच्या कुणीकडे बोंबलत फिरालतस? कुठं नाही, मी अक्षरा मॅडमच्या घरी चाललो होतो. मास्तरीनबाईंच्या घरला तू जा. खरं समोर जरा बघून जायचंय रे. पुढं मागं डावीकडे उजवीकडे बघून जायचं जरा. का काय झालं? हा तुमच्या मास्तरीनबाई कसं रस्त्यात गाड्यासनी धडकत्यात तसं लगेच तुम्ही विद्यार्थ्यांनी पण केलं पाहिजे अशातला भाग नाही. लक्षात घे. एवढं पण काय शिक्षकाच्या पावलावर पाऊल ठेवायचं नसते. कळलं काय? वय वय कळलं. हा ठेव मग फोन. सांग मास्तरीनबाईसनी सांग अधिपती पण एकदम खतरनाक खुश आहे म्हणा. आणि नाद खुळामध्ये लग्न होणार आहे म्हणा. नाद पंड्या एकदम मंडप घालणार आहे म्हणा. डीजे बीजे लावणार आहे. करण्यात ठिणग्या पडूस तर का गाणी वाजवणार म्हणा. जोरदार चिखलात धुळा पाण्यात आग काढणार आहे म्हणून सांग अधिपती. एकदम त्याला कोणाची काही फिकर नाही, कोणाचं काही पडलेलं नाही आणि काय फरक पडत नाही म्हणून सांग. मला कळलं नाही. कळायचं वय बी नाही रे बाळा तुझं. अहो मग सांगताय कशाला? अरे दुःख झालंय म्हणल्यावर सांगणार का नाही माणूस? कसलं दुःख? जाऊ दे, कळणार नाही ना तुला. जाऊ दे सोड. अहो सांगून तर बघा. अरे नाही कळलं तुला, जाऊ दे सोड. अहो वाईस खोलून सांगा की. तू आणि खोलू नको ए बाबा. जाऊ दे. रस्त्यावरून जाताना पुढं मागं बघून जात जावा. मास्तरीन बाईंच्या जीवाला उगाच घोर नको. कळलं ना? डोळ्यात तेल वतून जात जा. वय वय कळलं. ठेव मग आता फोन. काय मुहूर्त बघतोस काय? ठेव. काय झालं? ते डावीकडे उजवीकडे आणि मागं पुढे बघून चालायला सांगितले. पण
मला का बोलवलं सर? अरे त्यांना कोणीतरी सांगितलं की तुझा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. माझा ऍक्सिडेंट? नाही बा. बरं मग मी जाऊ का आता? अक्षरा मॅडमच्या घरी जायचंय. हा जा जा, तू उद्या भेटू लग्नाला. आणि हा, अक्षराला सांग काही लागलं तर मला फोन कर म्हणा. हा वय वय, येतो सर. ये. 13 वर्षांचा आहे तो. असा सावळा रंग आहे त्याचा. विनय नाव आहे, तुम्हाला माहित नसेल. त्याच्या आईचा मला फोन आला होता. खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता त्याचा. डोक्याला मार लागला. तुम्ही एकदा बघा ना प्लीज मॅडम. क्रिटिकल केस आहे, एकदा बघा ना तुम्ही प्लीज. मॅडम आमच्या हॉस्पिटलमध्ये अशी कोणतीही केस आलेली नाही. अहो नाही, असं कसं शक्य आहे? मला त्याच्या आईचा फोन आला होता वनिता मॅडमचा. त्या म्हणाल्या त्याला इथे ऍडमिट केलंय म्हणून. दुसऱ्या कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये असेल मॅडम. अहो नाही, मला त्यांनी सांगितलं ब्रह्मांड हॉस्पिटल आहे म्हणून. इथेच आहे तो. तुम्ही एकदा चेक करा तुम्ही एकदा. अहो मॅडम, मी तुमच्या समोर 3 वेळा चेक केलं. अशा नावाचं, वयाचं, वर्णाचं गेल्या 2 दिवसात आमच्या हॉस्पिटलमध्ये कोणीही ऍडमिट झालेलं नाहीये. असं कसं शक्य आहे? असं कसं म्हणताय तुम्ही? 1 मिनिट, मी फोन लावते. 1 मिनिट. हॅलो, बोला. मला या नंबरवरून फोन आला होता वनिता मॅडमचा. कोण वनिता? अहो मॅडम, हा पब्लिक फोन बूथ आहे. नंबर बघू मॅडम. हा तर पब्लिक बूथ नंबर आहे मॅडम. पब्लिक बूथ नाही पण. हॅलो, हा तिकडे त्या बाई दिसतात का तुम्हाला आजूबाजूला? कोण बाई? वनिता नाव आहे त्यांचं. बघा ना जरा आसपास. त्या असतील तिथे. इथे कोणी नाही अशा नावाचं. हो, असं कसं शक्य आहे? ते तिथेच असतील. मला फोन केला होता त्यांनी. तुम्ही एकदा बघा ना प्लीज. सांगितलं ना मॅडम, कुणी नाही इथे. रोज 50 माणसं फोन करतात इथून. अहो मॅडम दुसऱ्या कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये असेल. नाही, मला त्याच्या आईचा फोन आला होता. इथेच आहे म्हणल्या होत्या.